धुळेकरांना आमदार अनुप अग्रवाल यांचा शास्ती माफीचा सुखद धक्का। 100% शास्ती माफीचा लाभ घेत थकीत कर भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। थकबाकीदार मालमत्ता कर धारकांसाठी 100% शास्ती माफ करून आमदार अनुप अग्रवाल, महापालिका मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी शहरवासियांना सुखद धक्का दिला आहे। यापूर्वी अशी संधी देण्यात आली होती तरी देखील थकीत कराची अपेक्षित रक्कम वसूल झाली नाही। यामुळे पुन्हा शास्ती माफीची योजना अंमलात आणावी लागली आहे। थकबाकीदार मालमत्ता कर धारकांनी शास्ती माफीचा लाभ घेऊन थकीत कर भरावा असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले आहे। थकबाकीदार मालमत्ता धारकांकडून अधिकाधिक कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवल्यामुळे धुळे मनपा मार्फत मार्च अखेर उत्पन्न वाढ दाखविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। गेल्या वर्षभरात अनेकदा यासाठी महापालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रभावी अशा योजना देखील राबविल्या आहेत। नाही म्हटले तरी याचा फायदा महापालिकेला झालाच आहे। या अनुषंगाने थकीत कर वसूल करण्यासाठी आणखी एकदा शास्ती माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावेळी मात्र 100% शास्ती माफी करून थकबाकीदार मालमत्ता धारकांना सुखद धक्का देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। तर अनेक थकबाकीदार मालमत्ता धारकांकडे मूळ थकबाकी आणि शास्ती असे दोन्ही मिळून मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम दिसते। यात किमान शास्ती माफ झाली तरी मोठा फरक पडतो आणि उरलेली रक्कम मालमत्ता धारक सहज भरू शकतो। अनेकांनी प्रत्यक्ष भेटून विनंती पत्राद्वारे शास्ती माफी मिळावी अशी मागणी केली होती। त्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी 18 मार्च पासून 31 मार्च पर्यंत 100% शास्ती माफी दिली असून त्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला व त्यानंतर आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी धुळेकर नागरिकांनी शास्ती माफीला उदंड असा प्रतिसाद दिला व आज कर भरण्यासाठी मोठी गर्दी केली। यावेळी अधीक्षक तथा मनपा जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव यांच्यासह वसुली पथक या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस येणाऱ्या करदात्यांसाठी या ठिकाणी धुळेकर नागरिकांसाठी बसण्यासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील ठेवण्यात आली होती। तर यावेळी अनेक करदात्यांनी आपली शास्ती माफी मिळाल्याने नागरिकांनी ऑनलाईन रोख स्वरूपात रक्कम भरणा केला आहे। महाशय आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने दिनांक 18/3/2025 पासून ते 31 मार्च 2025 अखेर या मालमत्ता धारकांना शास्ती लागलेली आहे त्यांना 100% शास्ती माफी देण्यात येत असून सदर सुवर्ण संधीचा फायदा धुळे शहरातील मालमत्ता धारकांनी घ्यायचा आहे व जे मालमत्ता धारक 31 मार्च अखेर कराचा भरणा करणार नाहीत त्यांच्यावर एक एप्रिल